नमस्कार. मी मनाली ढवळे. गोष्ट तिचीमध्ये सगळ्यांचं स्वागत. 4 एप्रिलच्या भागात आपण भारती ठकार यांची अतिशय प्रेरणादायी गोष्ट बघितली आणि आजच्या भागात आपण पुन्हा त्यांनाच भेटणार आहोत. अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यावर असताना रोज एकही गोळी त्यांना घ्यावी लागत नाही. याच्या मागचं रहस्य काय ते त्यांनी मला सांगितलं. तेच आपण आज बघणार आहोत सगळेजण. आणि रोज त्या 2 डोस घेतात. हेच डोस त्यांनी मला पण घ्यायला सांगितले आणि आपल्याला पण घ्यायचे आहेत. तुमचं पण आयुष्य अतिशय छान, निरोगी आणि सुखी होईल. चला तर मग ऐकूया भाग 2, भारती ठकार यांची गोष्ट. आता तुमचं हे भरतकाम आहे, पार्लरचं काम आहे, तर तुमचे अजून काही छंद आहेत का? अजून छंद म्हणाल तर काय ना, मला एक फोटो काढायला आवडतात, बर. स्केचेस काढायला आवडतात. ओ. तर मी असा एक उपक्रम केला होता की गणपतीमध्ये असं ठरवलं होतं की 10-11 दिवस रोज एक स्केच काढायचं. बर. त्याप्रमाणे बघूनच मनाने नाही. हां. तर मग पेपरमध्ये म्हणा किंवा यूट्यूब मध्ये काही जर असे स्केचेस सापडले तर ते काढून मी माझ्या वहीमध्ये कलेक्शन केलेलं आहे त्याचं. बर. म्हणजे रोज एक वेगळा गणपती. रोज एक वेगळा गणपती. आणि ते मी ऍक्च्युली कसं सुरू झालं तर माझ्या मुलाला चित्रकलेची आवड व्हावी, निर्माण व्हावी म्हणून साठी मी तो शाळेत असताना म्हणून एक त्याला म्हटलं, अरे तुला त्याला नाही आवड चित्रकलेची. म्हणजे म्हणतात ना, एक आईवर तरी काही गुण किंवा वडिलांवर, तसं मला खूप त्याची आवड आणि वडिलांना त्याच्या चित्रकलेची आवड सोडून बाकी सगळ्याच्यामध्ये हे करायचे ते. तर म्हणून मी ते वही घेऊन बसले. खरं तर तो म्हणला, आई तुला तरी येतं का, तू तरी काढतेस का? तर म्हटलं हो चल आपण काढूयात. म्हणून मी ती सुरुवात केली तेव्हा. तर तेव्हा ते रोज असं लागूबंधूंची ऍड वगैरे अशी गणपतीच्या वेळेत सगळ्यांची, गाडगिळांची, तर ते एक 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 त्याला काढून द्यायला लागले. आणि मग नंतर आता एकदा मी असा उपक्रम ठेवला की मोठ्या टाईप मध्ये ते काढायचे. आता छोटे छोटे न काढून. बर. मग ते आता मी 2-3 वर्षापूर्वी ते रोज एक गणपती असं कलेक्शन गणपतीचं केलं, स्केचेसचं. ती आवड आहे मला, चित्रकला शिकायची पण खूप इच्छा होती बाहेर जाऊन, पेंटिंग वगैरे. हो, कारण तुमचं आता आपण जे बघितले ते एकसे एक गणपती आहेत आणि मोठे मोठे छान काढलेले आहेत. माझी नणंद ऍक्च्युली शैला गोरे नावाची ती आर्टिस्टच आहे. ती मोठमोठाले पोस्टर्स असे करून एक्झिबिशन वगैरे भरवते. ती मला अनेकदा म्हणते, पण ही जी कारण बायकांची असतात की मला वेळ नाही किंवा याच्या पुढे जमेल का नाही आता, बरोबर, तर त्याच्यामुळे ते राहून गेलेले. गाण्याची आवड खूप आहे. ते गाणं शिकत होते, पण आता किमो नंतर घशावर, मी म्हटलं जे बोलता येत नव्हतं मला, त्याच्यामुळे घशावर जो परिणाम झालाय तो अजून माझा. ऍक्च्युली त्या ओंकार साधनेमध्ये असा आहे की ओंकार केल्यामुळे तुम्हाला एक ती अशी सिस्टीम आहे की त्या प्रकाराने तुम्हाला जे गाणं शिकणार असेल त्याचा आवाज फुटतो पण. अच्छा. म्हणजे जे डॉक्टर करंदीकर नगरचे होते ते, त्यांच्या पॅटर्ननीच हे चाललेलं आहे सगळं. आणि त्यांच्याकडे डॉक्टर रानडे म्हणून कल्याणचे आहेत. बर. ते शिकलेले आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांनी ह्या केसेस डॉक्टर करंदीकरांनी काय म्हणतात ना, कोमामध्ये गेलेले पेशंट सुद्धा संगीत थेरपी आणि यांनी बरे केलेले हे डोळ्यांनी पाहिलेले डॉक्टर रानड्यांनी. बर. आणि त्यांनी खूप जोरात या ओंकाराचा खरा प्रचार झाला तो लॉकडाऊन मध्ये झाला, किंवा जेव्हा लोक त्यांना वेळ होता किंवा घरीच बसून काय करायचं, बरोबर, अशा ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे शिकलेल्या ज्या अवंती चक्रांकित मी जे म्हटलं आळंदीच्या, त्या 4 मैत्रिणी शिकलेल्या, तर त्यांनी ते सुरू केलं की आपण 4 जणी मिळून ऑनलाईन आपण ओंकार करूयात. बर.
मग तुमच्यासारखे म्हणले की अरे तुम्ही ओंकार, तुम्हाला इच्छा झाली एखाद्या मैत्रिणीला की मलाही जॉईन व्हायचे, असं जॉईन होत होत आता जवळजवळ 150 ते 200 त्या ग्रुपमध्ये जॉईन आहेत आणि 100 लोक तरी रोजच्या ओंकाराला असतात. अरे बाप रे, बर. त्याच्यानंतर ह्या ओंकारामध्ये ओंकार करून असे फायदे, जसं मला असं साईडनी म्हटलं ऑरा जो आपला होतो आणि मला जे चमत्कारिकरित्या माझ्यात फरक झाले बरोबर. या किमोनंतर, तशा अशा ह्या आमच्या ग्रुपमध्ये बरेच लोक असे आहेत की ज्यांच्या डायबिटीसची गोळी बंद झालेली आहे चक्रबीजाक्षर ओंकार साधनेने, ज्यांची थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे, बर. आणि काहींना कॅन्सर झालेल्यांना सुद्धा ती ट्रीटमेंट घेताना सुखकर्ती गेली. अच्छा. असे सुद्धा पेशंट आहेत. पण मग आम्हाला जर हे करायचं असेल, क्लास ऑनलाईन जॉईन करायचा असेल आपल्याला, तर मग काय, कुठे कॉन्टॅक्ट करायचं? तर तुम्ही असं करता, तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल जॉईन व्हायचे तर तुम्ही माझ्याकडे तुमचा मोबाईल नंबर द्या. मी या तिघींपैकी म्हणजे साधना चितळे, मृणाल म्हणून एक आहेत त्या, आणि मृणाल मुळे म्हणून, आणि अवंती चक्रांकित, त्या तिघींपैकी कोणाकडे मी तुमचा नंबर दिला तर तो मला त्या जॉईन करून घेतात ग्रुपमध्ये, आणि तुम्हाला रोज लिंक येते त्याची. ओके. रोज सकाळी आमचं लिंक ओपन होते. हां. मग तुम्हाला समजा एखादं गाणं म्हणायचं असेल, गाणारे आहेत बऱ्याच जणी, तर त्या गाण्याने सुरुवात करतात आणि बरोबर 7:30ला आमची ओंकार साधना सुरू होते. म्हणाली, तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगू का, की सकाळी ना आम्ही ही जी चक्रबीजाक्षर ओंकार साधना सुरू करतो 7:30ला जी असते, त्याच्यात ना ती साधनेच्या आधी सुरुवातीला एक इतकी सुंदर प्रार्थना आहे की त्या प्रार्थनेमध्येच एवढी शक्ती आहे. तर ती प्रार्थना म्हणून दाखवली तर चालेल का तुला? ओम शक्ति, ओम शक्ति, ओम शक्ति, साधना से बढ़ती है प्रतिकार शक्ति. ओम शक्ति, नाड़ योग, वॉइस योग, जिंदगी के खत्म होंगे दुख भोग, असाध्य को साध्य करे ओम शक्ति. वॉइस योग, साधना से रोग मुक्ति. ओम शांति शांति शांति. जय ओम. आणि म्हणाली, आमचे जे काही दुसरी आहत अनाहत म्हणून ओंकार साधना आहेत, त्या ओंकार साधनेमध्ये आमच्या स्मिताताई कुलकर्णी ज्या आहेत, त्या साधनेअंतर्गत एक संकल्पाची 9 आवर्तनं आमच्याकडनं करून घेतात. याच्यात संकल्प म्हणजे सकारात्मक विचार या अर्थाने घ्यायचं, आणि ती आवर्तनं करताना जी 9 आवर्तनं आम्ही करतो त्याची एक प्रार्थना आहे, ती पण इतकी ऊर्जा देणारी आहे की ती तुला मी आता जी प्रार्थना आहे ती सांगते, की हे परमेश्वरा, तू जे मला शरीर दिलेस त्या शरीरावर आणि शरीरातील प्रत्येक अवयवावर माझं नितांत प्रेम आहे. माझ्या शरीरातल्या नको असलेल्या पेशींचा सर्वनाश होऊन प्रत्येक क्षणागणिक जन्माला येणारी नवीन पेशी अधिक सबल आणि अधिक सतेज होऊन माझं शरीर व्याधीमुक्त होऊ देत. धन्यवाद. आता एक गंमत सांगते तुला मी. या सकाळी 2 प्रार्थनांचा डोस घेतला की त्याच्या पलीकडे मला एकही डॉक्टरांची गोळी अख्ख्या दिवसभरात किंवा आज तागायत घ्यावी लागत नाहीत. एवढं प्रभावी या 2 प्रार्थना आहेत. इतकी ऊर्जा मिळते. कोणी या म्हणाव्यात अशा सुंदर प्रार्थना आहेत या. तर माझी विनंती आहे की तुम्हीही ऐकणाऱ्यांनी पण आणि तूही स्वतः या म्हणायला लाग, की तुला जी आहे त्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा मिळत जाईल तुला नक्कीच. एक्झॅक्ट 7:30 सकाळी. 7:30 ते 8:05 पर्यंत बर पूर्ण ती ओंकार साधना असते. अच्छा. आणि आज 8:05ला संपते ती. बर बर. त्याच्यामध्ये असं एक सांगितले की तुम्ही ती 7 वर्ष ओंकार साधना केलीत
तर तुमचा ऑटोमॅटिकली कुंडलिनी जागृत होते. अच्छा. ऑटोमॅटिकली म्हणजे कुंडलिनी जागृत करण्यासाठी म्हणून सुद्धा लोक ओंकार शिकतात. साधना. ते ओंकार साधनाने त्याची एक वेगळी प्रोसिजर आहे. बरं. ते शिकतात, पण ते कुंडलिनी जागृत जर त्या प्रोसिजरने झाली नाही तर त्याचा शरीराला खूप त्रास होतो असं ऐकलेलं आहे. अच्छा. मी काय त्याच्यामध्ये गेलेली नाही, पण आता हे जे आहे याच्यामध्ये की 7 वर्ष तुमची ओंकार साधना तुम्ही करत असाल तर ऑटोमॅटिकली तुमची कुंडलिनी जागृत होते. जागृत होते असं. त्याचे शरीराला आपल्याला फायदे, मनाला फायदे, पॉझिटिव्हिटी वाढायला फायदे, बरोबर. असे खूप जण. आणि मी तर म्हणते की म्हणजे अर्धा तास आपण आपल्यासाठी काढायला काहीच हरकत नाही. हो नाही त्याच्यामुळे एखाद्याची असं झालं की तुमचं औषध बंद झालं, नाही एवढा तर मोठा फायदा गोळी होणार बंद असेल झाली शरीराला. हो ना. एवढ्या शरीराला. त्याच्यात अजून एक मला असं सांगायचं की या ओंकारामध्ये आहत आणि अनाहत असे पण ओंकार. आहत म्हणजे जो तुम्ही तोंडाने मोठ्याने म्हणता, आणि अनाहत म्हणजे तोच ओंकार तुम्ही मनातल्या मनात डोळे मिटून शांतपणाने. याचे फायदे असे आहेत की तुम्ही समजा आता हे ऑपरेशन माझं चालू आहे, एखाद्याचं कसं तेवढ्या भागाला बोल देऊन असतं किंवा ऍडमिट आहात तुम्ही, तर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मोठ्याने ओंकार करू शकत नसलात तर तो तुम्ही मनातल्या मनात पण ओंकार करू शकता. त्याला अनाहत ओंकार म्हणतात. तर त्या डॉक्टर स्मिता कुलकर्णी म्हणून IAS ऑफिसर आहेत त्या. बर. ते आता नोकरी सोडून फक्त हे घेत आहेत अरे सगळे बापरे. कोर्सेस. त्यांनाही मी जॉईन आहे. आणि त्यांचं दर गुरुवारी पहाटेची साधना होते किंवा रात्री 9:30 ते 10 होते. अच्छा. आणि पहाटे झाली तर 5:30 ते 6 होते. त्याच्यामुळे तुम्हाला जे आपण म्हणतात ना की अनुभव घेतल्यानंतर आपल्याला अनुभूती येते आणि त्या गोष्टीची प्रचिती पण येते, तसं तुम्हाला त्याच्यात मग्न झालं की तुम्हाला त्याचे सांगण्यासारखं म्हणजे मला आता एक्सप्लेन नाही करता येणार की मी पण जे काही अनुभव घेतलेत त्याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात तुम्ही करा आणि स्वतः अनुभव घ्या, तर त्याचं तुम्हाला महत्त्व आणि खरोखर विश्वास ठेवून ती गोष्ट तुम्ही करा. मी तर तुम्हाला म्हणजे हे करीन की, आणि लॉकडाऊनचे असे जसे तोटे तसे हेही फायदे झाले लोकांना. फायदा आहे हा की ऑनलाईन हे जो प्रकार सुरू झालाय हे लॉकडाऊन पासून सुरू झाले. नाही, प्रत्येकाने करावं अशी इच्छा आहे, कारण घर बसल्या नाही अगदी अवश्य. म्हणजे तुम्ही असं मला म्हणायचं की डॉक्टरकडे जाताच की नाही तुम्ही काय झालं तर बारीक बारीक गोष्टीला तुम्ही ह्या गोष्टी करून बघा ना. त्या आणि समजा पोट दुखतंय तुमचं, तुम्हाला सर्दी झाली किंवा तुम्हाला घशाचा काही प्रॉब्लेम आहे, तर लगेच डॉक्टरकडे जाऊन औषध त्या पोर्शनला तुम्ही. समजा आता मूलाधार आहे, स्वादिष्टान आहे, इथे मणिपूर आहे, पोटाचं काही तुम्हाला आहे, तर त्या मणिपुरावरती तुम्ही काम करा ना. बर. ओंकार साधना घेऊन. तर त्याचा तुम्हाला नक्की डेफिनेटली तोटा तर नाही होणार, झाला तर फायदाच होईल त्याचा. आणि असे झालेले आहेत, श्रद्धा ठेवून आपण म्हणतो ना, केलं तर. श्रद्धा आणि सबुरी जे साईबाबांचं वाक्य आहे ते आहे. पुढे. आणि तुम्ही म्हटलात की मला फोटो काढायला पण आवडतात. फोटो काढायला आवडतात. कसले फोटो काढता तुम्ही? ऍक्च्युली काय होतं ना, मला नेचरमध्ये एखादी गोष्ट चांगली दिसली तर ती मला पटकन काढायला आवडते. मी काय फोटोग्राफी शिकलेली नाही, माझा छंद म्हणजे मला खरा तो लागलेला छंद की आता माझ्या घरातनं 6व्या मजल्यावरती राहते सध्या मी, तर माझ्या बेडरूममधनं पडल्याच मला रात्रीची सिनरी एवढी छान दिसते, चंद्र वगैरे सगळे, चंद्र चांदण्या. किती नशीबवान. खरंच म्हणजे किंवा पहाटेचं सूर्योदय किंवा ज्या सूर्योदयाच्या आधीच्या छटा असतात, तर ते सुद्धा ना अनबिलिव्हेबल. म्हणजे आपण बघू शकत नाही की एक सेकंदाला बदलत असतं ते दृश्य. तेव्हापासून मला तो जास्त नाद लागला. मग त्याच्यावर कुठेतरी चारोळी एखादी कर असं, म्हणजे वाटतच ते उत्स्फूर्त करावं असं की याच्यात काहीतरी लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. आणि त्या ओळी पण इतक्या सुंदर असतात ना, अगदी समर्पक प्रश्न. म्हणजे हे माझ्या मनाला विरंगुळा म्हणून मी ते लावून घेतली. कोणी छान म्हणावं, ते पब्लिश व्हावं असं बिलकुल हे नाही. बाई म्हटलं की कसं असतं, स्त्री म्हटलं की लहानपणापासूनच त्यांना नटण्या मुरण्याची प्रत्येकीमध्ये एक उपजत आवडच असते ती, की आरसा दिसला की समोर उभं राहायचं, की जाताना येताना आरशात निहाळायचं आपल्याला. आणि कसं होतं, जसं वय वाढत जातं, संसाराच्या वार्धक्याकडे झुकत जातो, तसं एक प्रत्येक बाईच्या मनात येतं की किती तरुणपणी मी छान दिसते, किती बदल झाला माझ्यामध्ये, केस पांढरे व्हायला लागले, माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडायला लागल्या. तर असं काही कोणी मला असं वाटून घेऊ नका अजिबात. आपण म्हातारपणी सगळ्या जणी छानच दिसणार आहोत आणि छानच दिसत असतो आपण. तर त्याच्यावरनं
एकदा मीच स्वतःला आरशात बघत होते आणि मला 4 ओळी सुचलेल्या गमतीशीर आहेत, तो तुम्हाला ऐकून दाखवते. म्हणजे तुम्हाला असं कधीच आयुष्यात वाटणार नाही की मी म्हातारी झाली किंवा मी असं म्हातारी झाले म्हणून सुरकुत्या पडल्या, केस पांढरे झाले, चांगले दिसत नाही, असं कधीच वाटणार नाही. तर ऐका जरा 1 मिनिट. कवितेचं नावच मी ठेवलं की प्रौढत्व पालवी. पालवी म्हणजे नुकतीच फुटायला लागली आपल्याला, तरुण पण परत यायला लागले असं पण समजू शकता तुम्ही. कवितेचं नाव आहे प्रौढत्व पालवी. न्याहाळीत बैसले आरशात मी मजला. न्याहाळीत बैसले आरशात मी मजला. छबी हसली माझी खुदकन पाहून मजला. न्याहाळीत बैसले आरशात मी मजला. छबी हसली माझी खुदकन पाहून मजला. घे बघून पुन्हा पुन्हा. घे बघून पुन्हा पुन्हा आपुल्याच मुखड्याला. घे बघून पुन्हा पुन्हा आपुल्याच मुखड्याला. बदलेल सखे मुख काळ पुढे सरताना. बदलेल सखे मुख काळ पुढे सरताना. चमकेल रुपेरी रंग कुंतलांमधुनी. हे बघा, चमकेल रुपेरी रंग कुंतलांमधुनी. सरकेल भाळ ही किंचितसे त्यावरुनी. चमकेल रुपेरी रंग कुंतलांमधुनी. सरकेल भाळ ही किंचितसे त्यावरुनी. सुरकुत्या खेळतील गाली आणि कपोली. सुरकुत्या खेळतील गाली आणि कपोली. प्रौढत्व पालवी फुटेल चेहऱ्यावरती. सुरकुत्या आणि गालावरती आलेलं काय जे म्हणतात सुरकुत्या आणि पांढरे केस, याला प्रौढत्व पालवी समजा. म्हणजे सगळं कॉम्प्लेक्स निघून जातो तुमचा. सुरकुत्या खेळतील गाली आणि कपाली. प्रौढत्व पालवी फुटेल चेहऱ्यावरती. नन्नाचे गाणे गात डुगडुगे मान. नन्नाचे गाणे गात डुगडुगे मान. लटलटा हालुनी झुलेल कुडी कानात. लटलटा हालुनी झुलेल कुडी कानात. उरलेले दंतही हसती बोळक्यामधून. उरलेले दंतही हसतील बोळक्यामधून. दिसशील तरीही गोजिरवाणी छान. उरलेले दंतही हसती बोळक्यामधून. दिसशील तरीही गोजिरवाणी छान. छबी आईन्यामधुनी हसून बोलली मजला. पुन्हा माझीच छबी मला हसून बोलली बरं का. छबी आईन्यामधुनी हसून बोलली मजला. ही प्रौढत्व पालवी बघ खुलून दिसते तुझला. ही प्रौढत्व पालवी पण किती खुलून दिसते तुझला. धन्यवाद. पण तो एक त्याच्यातनं ती आवड, म्हणजे कसं झालं की आमच्या घरात एक 8 ते 10 माणसांचा खटला होता सुरुवातीला, पार्लर वगैरेचं. तर नंतर आता कसं की एक जण कमी होत गेले. आणि आता तर असं झालं की मुलगा, सून आणि मीच, बरं, 3 जण. त्याच्यामुळे मला कसं झालं की एक ती आवड होती आणि त्याच्यामुळे माझं मन रमवायला, कारण आता तुम्हाला माहिती आहे ऑनलाईन सगळ्यांची कामं असतात. ऑफिसला गेले, घरात असले, कॉल चालू असतात, इंटरनॅशनल कॉल चालू असले तर रात्रीपर्यंत असतात. ते बोलणं हे संवाद कमी झालेले आहेत. त्यामुळे ती कुरकुर न करता आपण आपलं मन आपलं कशात जिथे रमेल तिथे, आणि मग ते मुलांना सुनेला दाखवायला मजा वाटते. नाही, अगदी छान. म्हणजे सूर्याचे, त्या छटांचे आणि जनरली चंद्राचे फोटो काढता येत नाहीत, पण तुम्ही चंद्राचे झूम करून माझ्या खिडकीतनं मी काय मी ते काढते. आणि मग ते फेसबुक फ्रेंड माझे खूप आहेत. बरोबर. हळूहळू ते असे वाढत गेलेत. मग ते फेसबुकवर टाकणं म्हणजे मला लोकांशी संवाद साधायला, फोनवरनं म्हणा, असं म्हणा, आवडतं मला बोलायला. माणसं खूप आवडतात. आणि म्हणजे काय म्हणतात, योगायोग किंवा माझ्या नशिबाने मला माणसं खूप छान मिळत गेलेली आहेत. तुमचीच मैत्रीण आहे माझी, विहीण जी आहे ती. तर त्यामुळे नेहाचेही लोक सगळे एवढे छान मिळालेत मला, की तीही बोलणारी आहेत, बडबडी आहेत सगळी. माझी विहीण सुद्धा म्हणजे वेळेला म्हणतात ना की तुमच्या चांगल्या गोष्टीला आणि एक वाईट काळामध्ये धावून येणारे दोन्ही ती सगळीच माणसं. म्हणजे माझे मिस्टर नेहमी असं म्हणायचे की पैसा 4 कमी असले तर चालतील, पण माणसं ही संपत्ती जोडली गेली पाहिजे आपल्याला. आणि त्याचा खरंच ह्या काळामध्ये आपल्याला उपयोग
म्हणजे कळतो, महत्त्व त्याची कळतं. महत्व कळतं की खरंच माणसं असली म्हणजे किती आपलं. तर त्यामुळे माझं काय म्हणतात ना की फ्रेंड सर्कल म्हणा म्हणजे किंवा माणसांची श्रीमंती खूप असावी खूप म्हणतात. श्रीमंती आहे. म्हणजे काय काय तर फेसबुक मधले चेहरे पण पाहिलेले नाहीत मी, पण बरोबर, तरी ते कॉन्टॅक्ट मध्ये आहेत असं आहे. छान वाटतं. आणि एक मला असा ह्या कलेचा फायदा जो झाला की मी एम्ब्रॉयडरी आता वेळ असतो माझ्याकडे. हो, सकाळची काही थोडी आपली कामं उरकली, आता जबाबदारी नाही की हे करायलाच पाहिजे असं. तर त्या ह्याच्यातनं मग हे करत गेले मी आणि मी शिकते अजूनही हं. बर म्हणजे मी एम्ब्रॉयडरी शिकते राधिका देशमुखकडे जाऊन मी अरे. दर बुधवारी जाते. म्हणजे आम्ही असं जमतो तिच्याकडे आणि क्लासेस आहेत आता तिचे. एवढं सगळं तुम्ही छान छान करताय. हो. आता आपण ड्रेसेस बघितले छान हो. छान केलेले. आणि एम्ब्रॉयडरी मला काय सगळी येत होती. अशा आई जसं काय सुट्टीमध्ये आपल्याला टेबल क्लॉथ हो. पासून सुरू करतात बरोबर, करेक्ट. तसं एक बेसिक सुरू केलं होतं. पण पार्लरच्या ह्याच्यातनं मला ते साईड करायचं होतं. पण त्यावेळेला कसं जमलं नाही की तुम्ही एम्ब्रॉयडरी जर शिकलात तर तुमचे बोटाला सुया बिया टोचतात. हो, त्याची तयारी ठेवायला पाहिजे ती. मग ते आणि फेशियल मग करताना फेशियल बायकांना करताना टोचेल. की ते आपली बोटं ही जपायलाच लागतात, सॉफ्टच ठेवायला लागतात तेव्हा. त्यामुळे ते त्या वेळात मला जमायचं नाही. आता ते मी बंद केलं मुलाचं लग्न झाल्यानंतर आणि आमची ती बिल्डिंग पण रिडेव्हलपमेंटला गेली. तिथे आता 17 एव्हेन्यूज म्हणून झाली मोठी. अच्छा, त्यामुळे मग आणि एक एक एज लिमिट स्टेज काहीतरी, कारण हे कधीही न संपणार आहे पार्लर ही हो, पण गोष्ट. अजून तुम्हाला पुढे काय करायला आवडेल? मी खरं सांगू का, मला आवडेल म्हणाल तर माझं अजून मनासारखं गाणं शिकून झालेलं नाहीये. कारण माझा आवाज जो किमोमुळे गेलेला आहे तो ओंकाराच्या यांनी म्हणतात फुटतात, पण माझा नाही झालेला अजून तो. तर मे बी परमेश्वराची कृपा असेल तर माझ्यापुरतं तरी संगीत हो, हो, मला नक्की होणार. गुणगुणता यायला पाहिजे. अजून एखाद्या आणि वर्षात नक्की होईल ही बघा. कला तर आहेच माझ्या हातामध्ये, प्रश्नच माझ्या नाही. तिथनं सुटणारीच आहे. तुम्ही असं कधी ड्रेसेस वगैरे पण भरून मी देता? ड्रेसेस भरून देते. ते पण माझा असं काय तो उद्देश नव्हता, कारण ज्या वेळेला खरंच कमवायची गरज होती हां. त्यावेळेला पुष्कळ कष्ट झालेले आहेत करून. आता तो उद्देश नव्हता माझा तसा, पण हे बघून बघून मला तिनेच सांगितलं, राधिकानी. म्हणजे तिनेच मला कामं द्यायला सुरुवात केली की माझ्याकडे अशा आले तर मग एवढं तर काय हँड एम्ब्रॉयडरीत का असं पटकन होत नाही खरंय. की तुम्ही 8 दिवसामध्ये द्या, 15 दिवसात. मग अशी मी कामं करत गेले आणि मग फेसबुकवर टाकत गेले किंवा माझ्या माउथ पब्लिसिटी, आता तुमची ओळख झाली, हो. अजून कोणीची मैत्रिणीची, तर नाही, मला ड्रेसेस करून तर आता देशील का? आपण बघितलेच आणि हां. तसेच ती पांघरुणं पण छान आहेत छोट्या मुलांची. क्विल्ट्स Quilts म्हणतात त्याला, हां. छोट्या मुलांचे दुलया थोडक्यात. दुलया. म्हणजे पूर्वीचा शब्द दुलया ते. हो, पण त्या तर अगदी त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष टिकणाऱ्या आहेत. अगदी, आणि मशीन वॉश करू शकता. बरोबर. मग त्याच्यात एम्ब्रॉयडरी प्रकार येतो, पॅचवर्क प्रकार येतो. पण तुम्हाला सगळं सांगू का, ते डिझाईन वगैरे मला सगळं ती काढून देते. हो, मला नाही, जे बरोबर पाहिजे आहे ना. ते असं ते एकदा ते चित्र झालं ना आपलं की मग ते जे बरोबर. मिळणारं समाधान असतं ना, पूर्णत्वास गेलेलं ते बघितलं आता सगळ्यांनी, की खूप छान दिसतंय ते. हो, तर ते ते एक आपलं कलेचं आपण जे बघतो ते छान वाटतं. तर आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? मला एवढंच म्हणायला आवडेल असं की पॉझिटिव्ह राहा हे सांगणं सोपी गोष्ट आहे, पण प्रयत्न तर करणं आपल्या हातात आहे. त्याला काही पैसे पडत नाहीत किंवा काय नाही. तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत पॉझिटिव्ह राहा. असं वाटतं की वय वाढत चाललंय आपलं, आता हे जमेल की नाही, ते जमेल की नाही, तर असं काही करू नका. जो तुमचा छंद आहे, वाचनाचा म्हणा, कविता तर मी म्हणते 4 ओळी करायला तुम्ही सहज पेन घ्या, सहज हातात घ्या, सुस्ती पुढे तुम्हाला. दिसतंय त्याच्यावर करा, पुढे नको असलेले शब्द खोडा, तो त्याला रलाट जोडा की ते झालं. त्याच्यामध्ये सुद्धा वेळ खूप जातो. अशाच करणं हो, मला तो बरोबर छंद आहे. लागलेला आहे खरं सांगायचं नाही, पण तर. छान आहेत काहीच नाही तुमच्या असं कविता तसं. पण छान आहे. आत्ताच आपण म्हणजे ऐकली. नाही तर मूळ काही नाही मला, म्हणजे त्या कवितेचं कुठे रकाट माहिती नव्हतं, पण हे आत्ता फावल्या वेळातले सगळे जोपासलेले छंद आहेत. असं करत राहा, एम्ब्रॉयडरीचे 4 टाके घाला.
म्हणजे माझ्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या बायका आम्हाला आवड खूप आहे, पण जमेल का नाही, हे होईल का हो, नाही, असंच वाटतं. असं नाही. तुम्ही करायला लागल्याशिवाय तुम्हाला ते साध्यच होणार नाही ना. बरोबर. कुठलीही गोष्ट चित्र काढायला लागा. मी तर एकदा असा प्रयोग केला, तर डाव्या हाताने चित्र काढून बघितलं. वेळ होता मला, बर. तर मी म्हटलं की उजवा हात तर कायमच वापरतो, डावरे लोक कसे काय डाव्या हाताने फटाफट कामं करतात, तर आपण चित्र काढून बघूयात एखादं. मी काढलं तर मला बऱ्यापैकी जमलं. म्हणजे अरे. जमत नाही असं होत नाही, बर. कारण डावे लोक डाव्या हाताने, माझ्या हो. मावस सासूबाई एखादं सगळं डाव्या हाताने फटाफट फटाफट करायचं. त्या जेवण सुद्धा डाव्या हाताने हो, करायचं बरोबर. त्या. पण आपण उजव्या हाताने सवय, तर मी एकदा डोक्यात विचार आला, हा, मग जो आपल्या- विचार येईल तो तुम्ही प्रॅक्टिकल याच्यात उतरवा. राहा, जे आवडेल ते बिनधास्त करा. नाचावं असं वाटलं नाचा खुशाल. कारण आता आपल्यासारख्या बायकांना हल्ली पुष्कळ सोहळे होतात. वाढदिवस साधा म्हटला तरी डान्स हा प्रकार आत्ताच्या असतोच. तरुण पिढीला असतो. त्याच्याबरोबर सुद्धा खेचलं. आमच्या सुनाबीना म्हणजे आता नेहाब्या खेचते मला कधी कधी. आम्ही जे येतं ते छान, 2 स्टेप थोडंसं करतो, नाचून नाचतो. घ्यावं, मोकळं जे व्हावं. आहे ते करा तुम्ही. जीवनातला आनंद घ्या. पुढच्या जन्माचं माहिती नाही काय असेल ते. ज्या मला तरी असं वाटतं की ह्या जन्मात जे माझं राहिले ते खरंच पुढचा जन्म असेल तर त्या जन्मात ते पूर्ण व्हावं. माझं गाण्याची प्रचंड इच्छा राहिलेली आहे, की मला एक असं वाटत झाले तर उत्तम मी गाणं शिकेन, स्टेज आर्टिस्ट बनीन. वा. छान. त्यामुळे मला गाणी ऐकते पुष्कळ, प्रोग्राम चुकवत नाही. हा. नाटकात काम करायला आवडेल. अजूनही मला मोलकरणीचं काम कोणी दिलं छोटंसं नाटकामध्ये, तर तरी माझी माझी तयारी आहे आहे. तुम्ही करायची. मोलकरीण म्हणून शक्य नाही नाही, कोणी मी देणं. सांगते इतक्या तुम्हाला, गोड आहात म्हणजे दिसायला. छोटंसं काम हो. झाडू मारे तरी मला आवडेल इतकी बरोबर. आवड आहे. त्या ज्या राहिल्यात त्या इच्छा नेक्स्ट टाइम मध्ये त्याची खंत नाही. जे आता आहे डोळ्यासमोर ते करत राहा खरंय, सगळं. खरंय. तर आपल्या ह्या गोष्ट तिची मधला एक शेवटचा प्रश्न असतो की तुमच्या मते स्त्री म्हणजे काय, शक्यतो एका शब्दात आणि मग विस्तृत करून सांगायचं आहे. मग विस्तृत करून सांगायचं असेल तर एक छोटीशी कविता आहे माझी. अरे, आवडेल. तर मग त्याच्यामध्ये चालत असेल हो, तर ते हो. मी चालेल ना, आवडेल. वाचून हो, दाखवतो. जरूर जरूर. तुम्ही जो मला प्रश्न विचारलात ना की स्त्री म्हणजे काय, तर नुकताच आता महिला दिन झाला आपला, जागतिक महिला दिन 8 मार्चला. तर त्याच्यासाठी मला जे स्त्रीचं चित्र डोळ्यासमोर आहे ते मी माझ्या कवितेच्या ओळीतनं तुम्हाला सांगू इच्छिते. आता स्त्री म्हणजे सुखदुःखाची साथ, स्त्री म्हणजे अडथळ्यांवर मात, स्त्री म्हणजे आदिशक्ती, स्त्री म्हणजे प्रयत्नपूर्वक केलेली उन्नती, आणि स्त्री म्हणजे आजच्या युगाची प्रगती असं मला वाटतं. तर त्याच्यावरनं एक 4 ओळी केलेल्या आहेत, त्या वाचून दाखवते. की स्त्री मुळातच असते सोशिक, स्त्री मुळातच असते सोशिक, प्रत्येकीचं रूप सुंदर नि सात्विक. स्त्री मुळातच असते सोशिक, प्रत्येकीचं रूप सुंदर नि सात्विक. ती असते आधारवड कुटुंबाचा, ती असते आधारवड कुटुंबाचा, तिच्यामुळे अर्थ उमजतो जीवन जगण्याचा. स्त्री शक्तीची रूपं असतात अनेक, स्त्री शक्तीची रूपं असतात अनेक, म्हणूनच तर ती खुलून दिसते लाखामध्ये एक. ती कलाकार, ती डॉक्टर, ती कलाकार, ती डॉक्टर, ती शेतकरी, ती इंजिनियर. ती कलाकार, ती डॉक्टर, ती शेतकरी, ती इंजिनियर. ती कणखर, ती जिद्दी, ती कणखर, ती जिद्दी, म्हणूनच आकाशात तिची झेप गगनभेदी. आत्ताच आपलं उदाहरण आहे सुनीता विल्यमचं. ती कणखर, ती जिद्दी, म्हणूनच आकाशात तिची झेप गगनभेदी. त्रिवार वंदन या कर्तृत्वाला, ममतेच्या या मातृत्वाला, 2 हातांच्या या दातृत्वाला, असं स्त्री म्हणजे म्हणून मी सांगू इच्छिते स्त्रीचं रूप. खूप छान वाचलीत कविता, आणि स्वरचित कविता, आणि एवढी स्त्रीबद्दल सुंदर लिहिलेलं असं पहिल्यांदाच झालंय आज गोष्ट तिची मध्ये. त्यामुळे खूप छान वाटलं. आणि तुमच्या गाण्याबद्दल जे तुम्ही बोललात, पुढच्या जन्मी माझ्या इच्छा पूर्ण होऊ देत, तर ते काही मला मान्य नाहीये. एका वर्षात बघा आपण ह्यांचं छान स्टेजवर गाणं ऐकू असं म्हणूया. जन्म तर नाही नाही, ह्या वर्षीच, ह्या जन्मीच, आणि ह्या वर्षीच मी तर म्हणते होईल तुमचं सगळं छान, आणि बाकी पण सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. कारण घरात गाण्याचं वातावरण आहे. बरोबर. माझी सून सुद्धा उत्तम पेटी वाजवते नेहा. अरे वा, बर. त्यामुळे असं आवडेल मला सूर द्यायला लागा बरोबर, घरात बसायला आवडेल. खूप छान. तुम्ही गोष्ट त्याची मध्ये आलात
आणि छान गप्पा मारल्यात. आम्हाला खूप इन्स्पिरेशनल स्टोरी मिळाली तुमच्यामुळे. तुम्हाला खूप धन्यवाद शुभेच्छा. खूप. आणि मला खरं म्हणजे असं औपचारिक म्हणून नाही म्हणावं असं वाटत, पण तुमचं कौतुक वाटतं मला, कारण ह्याला वेळ इतका देताय तुम्ही. हो आणि आमच्यासारख्यांच्या म्हणजे कसं की एक हा चान्सच आहे ना आम्हाला, की गप्पांमधनं काही लोकांनाच चांगलं घेता आलं, त्याच्यामधनं बरोबर. नक्कीच चांगलं घेणार. बायका हो आहेत नाही, आपला शेवटी, मला उद्देश मैत्रिणी हाच आहेत आहे. आपल्या, म्हणजे माझ्यापेक्षा लहान आहेत त्या, तर नक्की माझ्या वयाच्या तर नक्कीच घेतील. त्यामुळे तो एक चान्स मला दिलात, त्यामुळे तुमचे धन्यवाद. आणि तुमचं कौतुक इतकं की एवढा तुम्ही डिस्प्ले लावाल इथपर्यंत मला वाटलं नव्हतं की ते चित्र. हो मी विचार केला तुम्ही काहीतरी तर मी लावते म्हणजे मध्यभागी. आयडिया करून एवढं सगळं हो. केलं, ते मलाच बघून इतकं छान नाही, वाटतं. एवढी ते सुंदर कलाकुसर आहे तर ती एक अर्धा पाऊण तास बघायला मिळाली सगळ्यांना तर खूप किती छान वाटते. हो. आणि आमच्या राधिकेला पण छान वाटेल, माझ्या हो, नक्कीच, मैत्रिणींना, नक्कीच. माझ्या राधिका. मुलाला, सुनेला छान वाटेल बघून ते सगळं. चालेल. खूप खूप धन्यवाद. अगदी खूप धन्यवाद. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची.